धनंजय मुंडे ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मौन बाळगलं होतं, त्यांनी अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यासपीठावरून नुसता आवाज नाही तर एक स्फोट घडवून आणला। भगवान भक्तीगडावर त्यांनी केलेलं भाषण हे केवळ भाषण नव्हतं, तर ते एका परत येणाऱ्या राजकीय योद्ध्याचं रणगर्जन होतं। विशेष म्हणजे त्यांनी नाव न घेताही सुरेश धस यांच्यावर दिलेला घणाघात इतका अचूक होता की तो थेट छातीत घुसणाऱ्या बाणासारखा वाटला। 10 जन्म लागतील असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक स्पष्ट इशारा दिला आणि हेही दाखवून दिलं की आता ते गप्प बसणार नाहीयेत। गेल्या वर्षीपर्यंत एकत्र व्यासपीठावर दिसणारे अनेक चेहरे यंदा गायब होते। विशेष म्हणजे सुरेश धस यांची अनुपस्थिती जी एक नातं संपल्याचं प्रतीक होती। एकेकाळी मुंडे भावंडांचे विश्वासू असलेले धस आता मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत। त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मोर्चाच्या माध्यमातून मुंडेंवर थेट आरोप केल्यानं मुंडेंचं मंत्रिपद गमावण्यामागे त्यांचाच हात असल्याचं मुंडेंना स्पष्टपणे वाटतंय आणि याच सलातून जन्म घेतय हे कमबॅक। मात्र हे केवळ परत येणं नाहीये, हे आहे रणनीतीनं सजलेलं, सावध टायमिंग मध्ये गुंतवलेलं आणि नडलेल्यांना पद्धतशीर उत्तर देण्याचं युद्ध घोषण। मुंडेंनी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते की बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचं राजकारण तापण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातही ताण निर्माण झालेला दिसतोय, त्यामुळे सत्तेच्या समीकरणात नवे फाटे फुटण्याची चिन्ह आहेत। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचं परतणं म्हणजे एक सत्तेचा नवा अध्याय सुरू होतोय असंच म्हणावं लागेल। पण आता प्रश्न असा आहे की या परतीमुळे इतिहास लिहिला जाईल की संघर्षाची नवी वाट पेटेल। धनुभाऊंचं कमबॅक डेंजर आहे हे निश्चित, पण या धोकादायक पुनरागमनातून ते किती दूर जातील हेच ठरवेल बीडचं आणि कदाचित या राज्याचं राजकारण।